आपण या रेसिपीसाठी जेव्हा साहित्य वापरतोय ते आहे, इथे लापशी वापरतोय मी. नंतर इथे कलर्ड पेपर्स आहेत, ते बारीक चिरून घेतलेले आहेत. मुगाची डाळ आहे, ओट्स आहेत. नंतर इथे मी तांदळाची पिठी घेतलेली आहे, कोथिंबीर आहे. नंतर दही घेतलं आहे, कांदा आहे, हिरवी मिरची, लसूण आहे, कढीपत्ता आहे, मीठ आहे, जिरे आणि इथे मी साखर घेतलेली आहे. मंडळी, आजच्या दोन्ही रेसिपीज या लापशीपासून आपण करतोय. अतिशय पौष्टिक अशी गोष्ट आहे, त्याच्यामुळे आपण लापशीचा वापर करतो इथे. आणि त्याच्यामध्ये इतके चांगले गुणधर्म आहेत. व्हिटॅमिन B1 B2 आहेत, त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, अर्थात डायटरी फायबर आहे भरपूर प्रमाणामध्ये. आणि मला असं वाटतं ही रेसिपी मुलांसाठी पण खूप चांगली आहे, डब्यामध्ये नेण्यासाठी वगैरे, टिफिनसाठी पण. आता लापशीचं कसं आहे की खाल्ल्यानंतर बऱ्याच वेळा त्यातली जी शुगर आहे ती पण स्लोली रक्तामध्ये मिसळली जाते, त्याच्यामुळे एकदम शुगर वाढत नाही. त्याचबरोबर पोट भरलेलं वाटतं, तर ती फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे इतर वेळी आपण काय करतो की तांदळापासून केलेल्या त्या लगेच पचतात त्या गोष्टी. तर लापशी अशी पोटभरीची आहे. तर आपण 1 वाटी जर लापशी घेतलेली, त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी मुगाची डाळ टाकूया आणि त्याच्यामध्ये टाकूया अर्धी वाटी ओट्स. या सगळ्या गोष्टी फायबर देणाऱ्या आहेत. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत लापशीमध्ये आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट. ते खूप चांगल्या गोष्टी आहेत या सगळ्या पोटासाठी. तर या सगळ्या तिन्ही गोष्टी आपण एकत्र केल्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे मी पाणी. आता हे ओट्स आहेत माझ्याकडे, हे मसाला ओट्स आहेत, पण साधे ओट्स असले तरी चालतील. या तिन्ही गोष्टी आपण एकत्र केलेल्या, त्यात पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याला साधारणपणे 2 ते 3 तास आपल्याला सोक करायचं आहे पाण्यामध्ये. पण मी आता इथे ही डाळ, ह्या तिन्ही गोष्टी भिजवून ठेवलेल्या आधीच, कारण की हे वेळेवर भिजणार नाही म्हणून थोडीशी तयारी करून ठेवलेली आहे. ठीक आहे. आता मी काय करणार आहे, लापशी खरं म्हणजे वेट लॉससाठी पण खूप चांगलं आहे. माझी एक मैत्रीण आहे, तिने काय आयडिया केली माहिती आहे का तुम्हाला? ती काय म्हटली की मला राईस म्हणजे भात मला खूप आवडतो, पण काय आहे की म्हणजे ती योगा वगैरे पण करते. तर तिने मला सांगितलं की मी एक आयडिया केली की भाताच्या ऐवजी मी लापशी वापरते. म्हणजे आपण वरण भात कसं खातो ना, तसंच लापशी उकडून त्याच्याबरोबर डाळ वगैरे खाते. म्हणजे ते भात खाल्ल्यासारखं सॅटिस्फॅक्शन पण मिळतं, त्याचबरोबर माझं त्यांनी वजन पण कमी झालं आहे, असं तिचं म्हणणं आहे. तर अशा पण गोष्टी करतात. वेट लॉससाठी पण त्याचा चांगला उपयोग आहे लापशीचा. त्याच्यामध्ये टाकणार आहे कांद्याचे असे मोठे मोठे तुकडे याच्यात टाकतोय. आपल्याला जसं तिखट आवडेल त्या हिशोबाने आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत. आणि याच्यात टाकणार आहे मी लसणाच्या पाकळ्या, एक 4 टाकू आपण, बास. याच्यातच थोडेसे जिरे टाकणार आहे मी, कढीपत्ता थोडा, एक 8-10 पानं. त्याचबरोबर याच्यात जाऊ देऊया आपण कोथिंबीर पण. असा हिरवट रंग येईल त्याने आणि चव पण छान लागेल. थोडं मीठ, एक अर्धा चमचा साखर, बस. आता या सगळ्या गोष्टी आपण एकत्र केलेल्या आहेत. याच्यामध्ये जर लागलं तर थोडंसं पाणी टाकायचं आहे, लागलं तर त्यात टाकूया. आता याच्यात मी टाकतो स्प्राउट्स, थोडे बीन स्प्राउट्स. चला, ह्या सगळ्या गोष्टी टाकून झालेल्या आहेत. याला टॉस केलेलं आहे मी. याच्यात मी आता एक काम करणार आहे, याच्यात टाकणार आहे मी थोडी हळद, हिरवी मिरची, याच्यात जाणार आहे आता मीठ, पावभाजी मसाला, एक चमचा पावभाजी मसाला टाकलेला आहे आपण. हे टॉस केल्यानंतर आता हा बटाटा मी पूर्ण टाकत नाही, एक अर्धी वाटी बटाटा टाकतोय फक्त. म्हणजे या सगळ्या गोष्टी थोड्याशा मिळून येण्यासाठी मी फक्त बटाटा टाकतोय. खूप जास्ती क्वांटिटी बटाट्याची टाकायची नाही आपल्याला. बस, आता हे मिक्सचर आपलं तयार झालेलं आहे. आता या मिक्सचरमध्ये आपण पावभाजीमध्ये साधारणपणे टोमॅटो वगैरे टाकतात ना, त्याचा आंबटपणा असतो, पण आपण इथे टोमॅटो टाकत नाही आहे. आपण मी इथे गॅस बंद केलेला आहे. याच्यात मी टाकणार आहे लिंबाचा रस आणि भरपूर कोथिंबीर. बस, याला मी फक्त टॉस करून घेतलेलं आहे आणि हे मिक्सचर प्लेटमध्ये काढून घेतोय. एका बाजूला आपण तवा ठेवूया आणि ते मी घेतो 1-2 चपात्या घेऊ आपण.
सेंटरमध्ये ही असणार भाजी. तुम्हाला वेगळ्या तुम्ही चपात्या करत असाल थोड्याशा मोठ्या केल्या तरी चालतील, म्हणजे तुमचे पॉकेट्स जे आहेत ते मोठे होतील. थोडंसं कॅबेजचा क्रंच याच्यावरती खाताना थोडंसं क्रिस्पी लागेल छान. याच्यात जाऊ देऊया थोडंसं चीज. थोडंसं चीजमध्ये टाकू आपण, म्हणजे ते सगळ्या गोष्टी चिटकून जाईल हे. बस. हे होईपर्यंत एका बाजूला मी शेव मिक्स करतो. इथे शेव आणि थोडी कोथिंबीर. झाल्यानंतर इथे ठेवतोय. त्याला 2 मिनिटं होऊ देऊया आपण. याला कट करायचं आहे असं. थोडीशी ही इमली चटणी याला लावतोय. शेवेचं आणि थोडेसे डाळिंबाचे दाणे. बस. भारी दिसतंय ना एकदम. त्याला इमली चटणी लावून घेतलेली आहे. नंतर याच्यात शेव आणि कोथिंबीरचं मिश्रण. नंतर हे थोडेसे डाळिंबाचे दाणे. वा, भारी दिसतं ना एकदम. बघा, आहे की नाही. करायला पण सोपी आहे, टेस्टी आहे एकदम. आणि आपल्याला अशा प्रकारे हे पॉकेट तयार करून घ्यायचे आहेत. शेव आहे, कोथिंबीर सगळे लावून घ्यायचे, इमली चटणी लावून घ्यायची. मंडळी बस आता हे पॉकेट एक राहिलेलं आहे. याला मला करायचं आहे. याला कट करून शेव वगैरे बाकीच्या गोष्टी लावून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. चपाती पॉकेट्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य: बारीक चिरलेला कांदा, मक्याचे दाणे, उकडून कुस्करलेला बटाटा, तयार चपाती, कापलेली हिरवी सिमला मिरची, मोड आलेले मूग, चिरलेला कोबी, शेव, चिरलेला गाजर, बटर, डाळिंबाचे दाणे, चीज, चिंचेची चटणी, लिंबू, चिरलेला लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, पावभाजी मसाला, हळद आणि मीठ. कृती: एका खोलगट पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेला कांदा घालून नीट परतून घ्यावं. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये हिरवी सिमला मिरची, मक्याचे दाणे आणि अर्धी वाटी गाजर घालून नीट परतून घ्यावं. त्यानंतर मोड आलेले मूग, हळद, हिरवी मिरची, मीठ, पावभाजी मसाला, उकडून कुस्करलेला बटाटा, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून सर्व मिश्रण नीट एकजीव करून एका प्लेट मध्ये काढून घ्यावं. तयार चपातीवर कॉर्नचं मिश्रण मध्यभागी ठेवून त्यावर चिरलेला कोबी आणि किसलेलं चीज घालून त्याचा पॉकेट सारखा आकार तयार करून घ्यावा. चपाती पॉकेट्स पॅन मध्ये बटरवर शॅलो फ्राय करून घ्यावेत. एका प्लेट मध्ये शेव आणि कोथिंबीर घेऊन नीट मिसळून घ्यावं. पॉकेट्स मध्यभागी कापून त्याला चिंचेची चटणी, शेव आणि कोथिंबीरीचं मिश्रण आणि डाळिंबाचे दाणे चिकटवून सजावट करून डिश सर्व्ह करावी. काय पहिला पदार्थ आपण करणार आहोत? कोथिंबीर काजू वडी. आज तुम्ही जो पहिला पदार्थ करताय त्याचं नाव काय? भाजणीचं थालीपीठ.